भारतीय जनता पार्टी खारघर आणि युवा प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभागातील नागरिकांसाठी तसेच परिसरातील आमचे जे काही रहिवासी आहे यांच्यासाठी आधार कार्ड असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, या सगळ्या ज्या शासनाच्या विविध सोयी सुविधा ज्या आपल्याला मिळत असतात तर त्या सोयीस्कररित्या रहिवाशांना मिळाव्यात यासाठी आज शनिवार आणि उद्या रविवार हे 2 दिवसीय शिबिर आम्ही आयोजित केले। आपल्याला माहिती आहे की आमचे सर्वांचे नेते सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर असतील, परेशदादा ठाकूर असतील यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असतं आणि त्यांचं नेहमी सांगणं आहे की जनतेच्या उपयोगासाठी किंवा जनतेच्या सुविधेसाठी जे काही करता येईल ते कार्य आपण केलं पाहिजे। आणि त्याच अनुषंगाने आम्ही इथं प्रभागातील रहिवाशांसाठी ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। ज्यांचे कुणाचे आधार कार्डमध्ये पत्तामध्ये काही करेक्शन असेल, ॲड्रेसमध्ये किंवा फोटो बदलवायचा असेल, कुणाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः आयुष्यमान भारतसारखं जी काही योजना राबवलेली आहे आरोग्याच्या त्यांच्या सोयी सुविधांसाठी, तर आयुष्यमान भारत कार्ड इथे मोफत आपण काढून देतो आहे। मी नक्कीच आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या आज आणि उद्याच्या ह्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा हीच विनंती। धन्यवाद। नमस्कार। आज भारतीय जनता पार्टी खारघर मंडल तसेच युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने आयुष्मान भारत कार्ड असेल किंवा आधार कार्डशी रिलेटेड ज्या काही इतर सोयी असतील त्यांचा आज आपण कॅम्प लावलेला आहे। आपण हा कॅम्प वरचेवर लावतच असतो आणि या कॅम्पला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असतो। खरं तर या छोट्या छोट्या मानणाऱ्या गोष्टीसुद्धा जीवनावश्यक आहेत आणि आपण बघतोय की विविध डॉक्युमेंटेशनसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आणि इतर ठिकाणी ते सहज उपलब्ध ही सुविधा जी आहे ही सहज उपलब्ध होऊ शकत नाही आहे। म्हणून नागरिकांची इथे सुविधा हवी, त्यांना प्रभागाच्या बाहेर जायला लागू नये, ही सुविधा त्यांना प्रभागातच मिळावी म्हणून आज आपण या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। आम्ही प्रयत्न करू की हे कॅम्प आम्ही दर महिन्यात घेता येईल का, हा प्रयत्न आमचा पुढे असणार आहे आणि नागरिकांना लागणाऱ्या ज्या काही सुविधा असतील त्या देण्याचा आम्ही या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद। नमस्कार। आपल्या प्रभाग 4च्या नगरसेविका सौ नेत्रा किरण पाटील आणि त्यांचे पती समाजसेवक श्री किरण पाटील हे नेहमीच चांगले कार्य करत असतात। आपल्या विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। मग ते फुटबॉल असो, मॅचेस असो, स्पोर्ट्सच्या संदर्भात असो, आरोग्याच्या संदर्भात असो किंवा विविध कार्यक्रम ते नेहमीच राबवत असतात जे लोकांच्या हिताचे असतात। तसंच त्यांनी आज लोकांच्या हितासाठी ई-श्रम कार्ड, आयुष्यमान कार्ड अशा आणि आधार कार्ड, ज्यांचे कोणा आधार कार्डचे वगैरे प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व करून देण्यासाठी असे विविध त्यांनी कार्डचा कार्यक्रम इथे ठेवला आहे आणि ते कार्यक्रमाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांना। इथले नागरिक त्याचा फायदा घेत आहे। मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये पण त्यांनी असं शिबिर राबवलं होतं इथे आणि त्यावेळेसही त्यांना असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। तरी त्यांना या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धन्यवाद। किरण पाटील साहेबांच्या माध्यमातून आज सेक्टर 19मध्ये जो उपक्रम राबवला गेलेला आहे आधार कार्डचा, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचे आभा कार्डचा आणि हे घेतलेला आहे तर त्यांना आमच्या सर्वांच्या तर्फे धन्यवाद आणि असेच त्यांनी उपक्रम चालू ठेवून आम्हाला सहकार्य करावं। तर खरंच खूप छान वाटत आहे की लोकांना याचा फायदा होत आहे। किरण पाटील आणि नेत्रा म्हणजे दोघंही खूप छान काम करत आहे आणि बरेचशांचे जे कामं होते राहिलेले होते, आधार कार्ड लिंक करणं किंवा KYC, e-KYC, तर यांच्या माध्यमातून आज हे सर्व काम होत आहे आणि सर्व लोकांना याचा म्हणजे फायदा होत आहे असं मला वाटतं। म्हणजे अतिशय छान काम करत आहे खारघरमध्ये असं मला वाटतं।